का नाकारला आहे, कशामुळे, कायदा कानून किंवा कशामुळे ते कल्पना नाही, पण हरकत नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, सरकारचं काम करावं. कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे शिंदेच्या विरोधात, काय चांगले बाबा, स्वागत करू त्यांचं, आव्हान दिलं? कारण असा उमेदवार आम्हाला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पहिली वरळी जर त्याने आता सांभाळली, आदित्यंसारखा जर वरळी जर त्यांनी त्यांची सांभाळली तरी मला वाटतं पुरे आहे. पहिली विधानसभा सांभाळू द्या, मग त्यांना लोकसभेचे विचार करू द्या, असं मला वाटतं आहे. सुनावणी नाही गेली पुढं, आमची सुनावणी झालेली आहे. आता कोर्टाकडे जी काय अध्यक्षांनी परवानगी मागितली होती त्यांना निर्णय करण्यासाठी, जी मुदत मागितली होती ती त्यांनी दिलेली आहे आणि ती 10 जानेवारीपर्यंत काहीतरी मुदत दिलेली असं कळतं आहे. तर हरकत नाही आहे की अध्यक्ष जे काय त्यांना मुदत हवी ती मिळाल्यानंतर जो काही निर्णय आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करतील आणि निर्णय करतील. दिशा सालियन प्रकरणात तुम्ही SIT चौकशी लावली आहे ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची. त्या गटाकडनं असं सांगितलं जातं की धारावीचा जो मोर्चा आहे तो दाबण्यासाठी हा मुद्दा पुन्हा पुन्हा काढला जातोय, कारण आम्ही अदानींच्या विरोधात हा मोर्चा काढतो. आणि त्याला जोडूनच आहे सर, राज ठाकरेंच्या समर्थन केलेलं आहे की आदित्य असं करू शकणार नाही. ठीक आहे ना, जर नसेल तर चांगली बाब आहे, मग घाबरण्याचं काय कारण नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि चौकशी अंती जर काही नसेल तर मुद्दाम आणि चुकीचं कोण काही करणार नाही आणि त्याप्रमाणे मग त्यांना चौकशी झाल्यानंतर SIT नेमणूक कधी कधी जर एखाद्या अधिकाऱ्या काही त्रुटी राहिलेल्या असेल आणि जर नंतर निदर्शनात आली असेल तरच ते होतं. परंतु जर यांना खात्री आत्मविश्वास आहे तर मला वाटतं सामोरं जायला काही हरकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावी असं वाटतं सरकारने? आता कायदा कानूनच्या बाबतीमध्ये जर काय बाब असेल, कारण सगळे मंडळी आम्ही नागपूरला आहोत, बरेचसे अधिकारी वर्ग पण नागपूरला आहे, तिथला बंदोबस्त पण नागपूरला, आणि त्याच्यामुळे कदाचित जर तसं असेल तर त्यांनी नाकारले असेल, पण आम्हालाही त्याची पूर्ण कल्पना नाही आहे. पण हरकत नाही आहे, जर असेल त्यांनी त्यांचं ठाम असतील तर मग सरकार पण सरकारच्या ह्याच्यामध्ये ठाम राहील. मंत्रिपदाचा कुठेपर्यंत विषय आहे, कारण आपण गेल्या मध्ये एका बातमीप्रमाणे पुण्यात होता देवाला सुद्धा काय पालकमंत्रीपद काय? रायगडचं पालकमंत्रीपद आमची वाट पाहते, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आता ज्या वेळेला बघूया, आता अधिवेशन झाल्यानंतर जर विस्तार झाला तर त्याच्यामध्ये आम्हाला घेतील आणि पालकमंत्री पण देतील. संजय राऊतांनी पुण्यात ट्विट केलेलं आहे छगन भुजबळांच्या विरोधात. सभागृहात ते म्हणले होते की एका गावामध्ये महिला सरपंचाला OBC असल्यानं येऊ दिलं नाही, गावबंदी केली. पण बच्चू कडूंनी ट्विट केले, ते म्हणतात की तशी परिस्थिती नव्हती, छगन भुजबळ सभागृहात खोटं बोलत आहेत. जाणीवपूर्वक छगन भुजबळ तेढ निर्माण करते असं वाटतं. बच्चू कडूंनी जर माहिती घेतली असेल तर त्यांना ती कल्पना आहे, आम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे. आणि एखाद्या गावात जर काय तशी अडचण निर्माण झाली असेल तर ते खात्री करून बोललेलं बरं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे हल्ली लोक शब्द पकडतात, त्यामुळे बच्चू कडू आणि छगन भुजबळ हे आता आम्ही सोमवारी गेल्यानंतर त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याला सांगतो. छगन भुजबळांच्या एकूण भूमिकेवरती काय? आता ते OBC साठी त्यांचं म्हणणं आहे, लढतायत, आमचं त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी मराठ्यांबद्दल काय बोलू नये, आक्षेपार्ह बोलू नये आणि त्यांच्याबद्दल पण कोणी काय बोलू नये, हाच आमचा त्यातला तर आवाज उठवतात की सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. जयंत पाटील साहेबांनी त्यावरतीच बोट ठेवलं, असं भूमिका देत आहेत ना. सरकारच लक्ष देत आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात, सरकार लक्ष देत आहे. समिती गठीत केलेली आहे, शिंदे कमिटी नेमलेली आहे. तर त्यांचा विश्वास नाही आहे का सरकारवर? कोणाचा? त्यांना गेल्यावरती विचारतो आम्ही. सर, एक प्रश्न असा आहे ना की ललित पाटील प्रकरणी संजय राऊतांनी पुण्यात जाहीर सभेत असं प्रतिपादन केलं होतं की या सगळ्या प्रकरणात शिंदे गटाचे 2 मंत्री आहेत, म्हणजे तुमचे सहकारी. कसं प्रकरण प्रूफ करून द्यावेत याने, आणि तसं असलं तर मग मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील. पण त्यांनी कोणी जे काय बोलणार आहे त्यांनी काहीतरी प्रूफ करून द्यावं, आणि प्रूफ जर सिद्ध झाला तर मग आपले मुख्यमंत्री त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो घेतील. दादा भुसे आणि
जर तसं काय असेल, थोडं जरी क्ल्यू काय त्यांच्याबरोबरचं असेल तरी आपले मुख्यमंत्री कोणाला पाठीशी घालणार नाहीत, हा आमचा ठाम विश्वास आहे. थँक्यू. मी वळसे पाटील आणि रोहित पवारांचे पॉइंटर काढतो. अभि आता त्यांनी जर त्यांचा मोर्चा ठरवलेला असेल त्याला आमचं काही म्हणणं नाही, परंतु सरकारने का नाकारला आहे, कशामुळे, कायदा कानून किंवा कशामुळे ते कल्पना नाही, पण हरकत नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, सरकारचं काम करावं. कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे शिंदेच्या विरोधात. काय चांगले बाबा, स्वागत करू त्यांचं, आव्हान दिलं? कारण असा उमेदवार आम्हाला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पहिली वरळी जर त्याने आता सांभाळली, आदित्यंसारखा जर वरळी जर त्यांनी त्यांची सांभाळली तरी मला वाटतं पुरे आहे. पहिली विधानसभा सांभाळू द्या, मग त्यांना लोकसभेचे विचार करू द्या, असं मला वाटतं आहे. सर सुनावणी नाही गेली पुढं, आमची सुनावणी झालेली आहे. आता कोर्टाकडे जी काय अध्यक्षांनी परवानगी मागितली होती त्यांना निर्णय करण्यासाठी, जी मुदत मागितली होती ती त्यांनी दिलेली आहे आणि ती 10 जानेवारीपर्यंत काहीतरी मुदत दिलेली असं कळतं आहे. तर हरकत नाही आहे की अध्यक्ष जे काय त्यांना मुदत हवी ती मिळाल्यानंतर जो काही निर्णय आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करतील आणि निर्णय करतील. दिशा सालियन प्रकरणात तुम्ही SIT चौकशी लावली आहे ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची, पण त्या गटाकडनं असं सांगितलं जातं की धारावीचा जो मोर्चा आहे तो दाबण्यासाठी हा मुद्दा पुन्हा पुन्हा काढला जातोय, कारण आम्ही अदानींच्या विरोधात हा मोर्चा काढतो. आणि त्याला जोडूनच आहे सर, राज ठाकरेंच्या मिसेसनी समर्थन केलेलं आहे की आदित्य असं करू शकणार नाही. नाही, ठीक आहे ना, जर नसेल तर चांगली बाब आहे, मग घाबरण्याचं काय कारण नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि चौकशी अंती जर काही नसेल तर मुद्दाम आणि चुकीचं कोण काही करणार नाही आणि त्याप्रमाणे मग त्यांना क्लीन चिट मिळेल. ची चौकशी झाल्यानंतर परत SIT नेमणं कितपत? कधी कधी जर एखाद्या अधिकाऱ्या काही त्रुटी राहिलेली असेल आणि जर नंतर निदर्शनात आली असेल तरच ते होतं, परंतु जर यांना खात्री आत्मविश्वास आहे तर मला वाटतं सामोरं जायला काही हरकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.